नमस्कार मंडळी, सर्वांच्या कमेंटवरून मला हे असं कळालं की खूप जण नवीन आलेले आहेत आपल्या चॅनलवर आणि त्यांना पूर्णपणे मी कसं वेट लॉस केलेलं आहे ते ऐकायचं होतं. आता जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत, जे माझे व्हिडिओ रोज बघतात, त्यांनी आज व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, कारण खूप साऱ्या कमेंट होत्या की परत एकदा सांग व्यवस्थित. त्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपले जे जुने आहेत, ज्यांनी ऑलरेडी खूप वेट लॉस केलेला आहे आणि जे मला ऑलवेज फॉलो करतात पहिल्यापासून, आणि मी मुद्दाम हा टॉप का घातलेला आहे कारण माझा पहिला माय फर्स्ट ब्लॉग तुम्ही जाऊन चेक करू शकता की ह्याच टॉपमध्ये मी होते आणि माझी तेव्हा तब्येत केवढी होते आणि आज तब्येत केवढी आहे. तर मला हा व्हिडिओ काढताना एवढीच गोष्ट सांगायची की जे आपले जुने आहेत आपल्या फॅमिलीमधले, मॉम्स किचन जॉयमधले जे आहेत, त्यांनी जर अजून वेट लॉस करत असतील तरी रिपीट पाहिला तरी व्हिडिओ चालेल, कारण की मी जे सांगणार आहे ते तुम्हाला फायदेशीरच आहे, रिव्हिजनच होणार आहे तुमची. कारण एक आपण म्हणतो ना, आपली जीवनशैली जी आपण रोजची जीवनशैली आहे ती कसं आपण काय खायचं काय नाही खायचं यापेक्षा किती प्रमाणात खायचं किंवा काय चुका आपण करतो हे जर समजलं ना तर वेट लॉस व्हायला तोटा होत नाही. तर त्यांना थांबायचं असेल तरी तुम्ही थांबू शकता, ऐकायला आवडत असेल तरी बघू शकता. आणि ऑलरेडी वेट लॉस खूप केलेला आहे, पण आज तुमचं काहीतरी नवीन ऐकायचं असेल ना तर नाही ऐकलं तरी चालेल, कारण आजचा व्हिडिओ आहे तो आत्ताच्या नवीन आपले जे सबस्क्रायबर आहेत, खूप साऱ्या कमेंट येत आहेत त्यांच्यासाठी आहेत. आज लाईट सारखी ये जा करते त्यामुळं. तर तुम्ही माझा जे नवीन आहेत ना त्यांनी, आता जे जुने आहेत ते आपल्याला पहिल्यापासून मला फॉलो करतात, माय फर्स्ट ब्लॉगपासून फॉलो करतात, जिथपासून की मी समोर आली. त्याच्या आधी मी कधी समोर आले नव्हते वजन जास्त असल्यामुळे, पण याच टॉपवर माझा व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता की तेव्हामध्ये आणि आत्तामध्ये माझ्या किती फरक झालेला आहे. तर सगळ्यांना हेच क्युरियोसिटी होती, कारण आपण कमेंट पण भरपूर टाकल्या होत्या. आजची सुद्धा स्क्रीनवर कमेंट लावते, माझं वाचणं राहून गेलं की त्या ताईंचा सुद्धा वेट लॉस झालेला आहे, भरपूर जणांचा वेट लॉस झालेला आहे. काय वेगळी ट्रिक नाही आहे किंवा अशी रिच आपण म्हणतो किंवा महागडी अशी काय पद्धत नाही आहे वजन कमी करण्याची. आपण जे घरी करतो खातो तेच फक्त व्यवस्थित पद्धतीने खाल्लेलं आहे मी. म्हणजे एक आपण म्हणतो ना, आपण खूप सारा अभ्यास करतो आधी, पण आपल्याला एक दिशा सापडते किंवा आपल्याला एक ट्रिक सापडते की ज्याच्यामुळे आपल्याला समजतं की फास्ट अभ्यास कसा करायचा किंवा व्यवस्थित अभ्यास कसा करायचा. असं वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक सापडतात तेव्हा, किंवा आपण जेव्हा सुरुवातीला स्वयंपाक करायला सुरुवात करतो किंवा काही गोष्ट शिकायची सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला अडचणी येतात, पण एकदा आपल्याला त्याचा अंदाज आला आणि आपल्याला परफेक्ट ते समजायला लागलं की आपल्याला अवघड जात नाही. तसंच आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे की मी कोणत्या गोष्टी केल्या वजन कमी करण्यासाठी. हे माझे सगळे पर्सनल अनुभव आहेत, तेच मी शेअर करणार आहे आणि मी वजन कसं कमी केलं हेच तुम्हाला सांगणार आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला मी सांगते, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रॉपर झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा आहे पहिला आपला गोल्डन रूल की प्रॉपर आपली झोप झाली पाहिजे. आता ज्याची ड्युटी नाईटची आहे किंवा ज्याला 12-12 तास ऑफिसची ड्युटी असते किंवा ज्याला रात्रीचं शेतामध्ये पाणी द्यायला लागतं किंवा असं असतं, तर त्यांना आपली झोप जेव्हा आपण घ्या, 5 तास घ्या, 6 तास घ्या, ती 6 तासाची झोप पूर्ण झोप झाली पाहिजे. म्हणजे झोप ही पूर्ण झाली पाहिजे, कारण झोपेमध्ये भरपूर कॅलरीज जळतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही आहे. कमी स्ट्रेस घ्या, वजन वाढणार नाही. स्ट्रेस घेतला की वजन वाढतं, दुःखामध्ये वजन वाढतं, सारखं रडत बसलं की वजन वाढतं. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्याबरोबर करणं सोडा, की मी आणि हिचं वय सेमच आहे, माझी आणि हिची उंची सेमच आहे, मी आणि हे एवढं सगळं सेमच खातो आम्ही दोघं, मग तिचं वजन किंवा त्याचं वजन एवढं कमी, माझंच का जास्त. हे असले टेन्शन आतून घेणं कमी करा, दुसऱ्यावर कम्पेअर करणं कमी करा. ज्याचं त्याचं शरीर वेगळं असतं, ज्याचं त्याचं शरीराची ठेवण वेगळी असते. एखाद्याच्या शरीराला कितीही द्या त्याचं वजन वाढतच नाही, आणि एखाद्याचं शरीराला 2 शेंगदाणे खाल्ले तरी त्याचं भरपूर वजन वाढतं. असं त्यामुळे प्रत्येकानं आपापलं कंपॅरिझन दुसऱ्याशी केलं नाही पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे कुणीतरी आपल्याला चांगलं सांगितलं चांगलंच आहे, पण कुणीतरी आपल्याला थोडंसं आपण प्रयत्न करायला लागलो, वजन कमी करायला लागलो, वजन कमी झालं असं सांगितलं म्हणून हरभऱ्याच्या झाडावर बसून परत आहे तसं सुरू केलं की परत वेट लॉस होत नाही.
किंवा जे आहे ते सातत्याने 3 ते 6 महिने जर केलं, मी जे केलं आहे ते 6 महिने केलेलं आहे, 6 महिन्यांनी आत्ता माझं सगळं रेग्युलर रुटीन, मी असं काही वेगळा ड्रास्टिक असा चेंज केला नव्हता. जो काही चेंज केलेला तो मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही मला बघत असाल, मी आहे ते खाते, रेसिपीसुद्धा मला आता ऑफिसचा टायमिंग असा बदलला आहे की मला रेसिपीज टाकणं होत नाही, पण मी माझ्या परीने प्रयत्न करते. तुम्हाला माझे जुने व्हिडिओज बघायचे असतील तर तरी बघा. तुम्ही ज्या घरी खाता ना तसंच मी सगळे व्हिडिओजमध्ये रेसिपी बनवलेल्या आहेत, थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. कशा ती मी सांगते. आता दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर वजन कमी करायचं असेल ना तर अजिबात खायची नाही. अजिबात म्हणजे अजिबात साखर खायची नाही. आता थंडी आहे, चहाची तलब होते. मला सुद्धा चहा आणि खारी आणि मलाई खाण्याची सगळ्या आपल्या जुन्या सबस्क्रायबर्सना माहिती आहे की मला चहा, खारी आणि मलाई म्हणजे आपली साई इतकी आवडते की त्याच्या पुढं काही नाही. म्हणजे मी जेवढं आमच्यात 1 लिटर दूध असतं त्याच्यावर येणारी ना माझ्या मुलीला साई आवडते ना माझ्या मिस्टरांना, जेवढी साई यायची ना तेवढी सगळी मी खाऊन टाकायचे. जोपर्यंत दूध संपत नाही जोपर्यंत आहे सकाळ संध्याकाळ चहा, खारी खायचे. तर जास्त चहा पिला जातो, साखरेची गोष्ट म्हणजे चहा, तर अजिबात सुद्धा चहा प्यायचा नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे जर जुने सबस्क्रायबर ऐकत असतील तर मी भरपूर प्रकारच्या पावडरी, मुखवास, ड्रिंक, आपले हर्बल टी, डिटॉक्स ड्रिंक सांगितलेले आहेत. आता एवढे सगळे सांगितलेत, मग ते सगळेच घेतले पाहिजेत का? तर नाही. या आठवड्यात तुम्ही हे, दुसऱ्या आठवड्यात तुम्ही हे. तुमच्या शरीराला सवय लागू नये किंवा माझ्या शरीराला सवय लागू नये म्हणून मी वेगवेगळ्या गोष्टी बनवत असते. त्याचा प्रॉपर एक अभ्यास करून की त्यानं माझ्या शरीराला जास्त घेतल्यानंतर ते बाधलं नाही पाहिजे. आठवड्याभराचं थोडंसं बनवून ठेवलं झालं. वेट लॉस पावडर केली, त्यानं भरपूर जणांना फायदा झाला. काही जणांना उष्णतेचा त्रास झाला आणि उष्णतेचा त्रास होतोच. ह्या पावडरनं सगळ्यांना सेम फरक पडतो असं नाही. काहींना उष्णतेचा त्रास म्हणून सांगितलेलं, ज्याला उष्णतेचा त्रास आहे त्यांना घ्यायचा नाही. त्यांना मी दुसरे ऑप्शन्स दिले की जे मी भरपूर सारे ऑप्शन्स वापरलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखर तर खायची नाही आहे, झोप घ्यायची आहे, प्रॉपर पाणी भरपूर प्यायचं आहे दिवसभरामध्ये, टेन्शन घ्यायचं नाही आहे. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तेलाचं आणि तुपाचं प्रमाण, ह्याच्यावरच मी भरपूर भर दिलेला आहे. तेलाचं आणि तुपाचं प्रमाण म्हणजे तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल, एक सकाळी आणि संध्याकाळी आपण भाजी बनवतो आणि एकदा नाश्ता बनवतो. नाश्त्यामध्ये ठीक आहे थोडं तेल वापरतो आपण, पण सकाळची भाजी, सुकी भाजी किंवा पातळ भाजी, जेव्हा सुकी भाजी करायची त्यावेळेला म्हणजे मी माझं सांगते मी वजन कसं कमी केलं, कारण खूप कमेंट येत होत्या पुन्हा एकदा सांग, आम्हाला माहीत नाही एवढ्या जणांचं वजन कसं कमी झालं आहे. आता मी कुणी डॉक्टर नाही आहे, पण मी जे काय केलं ते माझ्या अनुभवातूनच शेअर केलेलं आहे. तेच तुम्हाला पटलं. खूप जणांचं, रिंकूताईंचा तर थायरॉईडचा त्रास कमी झाला. तुम्ही बघितलेले माझं कमेंट वर एक व्हिडिओ काढलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. रिंकूताईंचा XXLचं एक्सेलवर माप आलेलं आहे. म्हणजे त्यांनी तर सगळ्यात मोठा, आणि काल एक व्हिडिओ काढलेला त्याच्यात पण ताईंनी 70 किलोवरून 53 का 57 किलोवर त्या आलेल्या आहेत. शुभांगी का शीतलताई आहे, सॉरी विसरले ना. तर असं आहे. तर तेलाचं प्रमाण अगदी कमी तेल वापरायचं. अगदी कमी म्हणजे तेलाला आपण म्हणतो ना भाजीला. आता हे बघा प्रॉब्लेम कधी येतो माहिती आहे का, जेव्हा मोठ्या फॅमिलीमध्ये आपण राहतो. आता मोठ्या फॅमिलीमध्ये राहतो त्यावेळेला हे सगळं मॅनेज करणं थोडंसं अवघड होतं. पण सुक्या भाजीमध्ये तुम्ही टोमॅटोची चटणी म्हणा, फ्लॉवरची भाजी म्हणा, काही भाज्यांमध्ये बघा असं तेल इकडं साईडला आलेलं असतं. एवढं तेलाचं किंवा तुपाचं प्रमाण टाकायचं नाही की ताटातून वगळ आला पाहिजे. तर जेव्हा आपण फॅमिलीमध्ये राहतो तेव्हा पातळ भाजीला तर ही गोष्ट मॅनेज करता येत नाही. मग तुम्ही पातळ भाजीला असं करू शकता की वापरायचं तेवढं तेल बाकीच्यांसाठी तुम्ही वापरू शकता. एकदा तुम्ही घरच्यांना विचारू शकता, मी अशी भाजी केली, भाजीच्या चवीमध्ये काही फरक पडत नाही. प्रश्न एकच येतो की आपण जास्त तेल टाकलेली भाजी असते ना, ती संध्याकाळची त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत आपण शिळी खाऊ शकतो. फक्त कमी तेलाची भाजी एवढी टिकत नाही. मग मोजून मापून जर केली तर हा प्रॉब्लेम येत नाही. आता तेलाची तर शरीराला गरज असते, काय म्हणतो आपण ते तेलाची गरज आहे, अगदीच पूर्णपणे काही सोडायचं नाही आहे. पण रेग्युलर तुम्ही 2 चमचे वापरत असाल ना तर 1 चमचा वापरायचे. तुम्ही 1 चमचा वापरत असाल ना तर अर्धा चमचा वापरायचं. आणि हे जास्त नाही, हे 3 ते 6 महिनेच फॉलो करायचं आहे, किंवा मी फॉलो केलेलं आहे, हेच तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे तळलेल्या गोष्टी खातो ना, तळलेल्या गोष्टी वगैरे खातो त्या थोड्याशा कमी प्रमाणात खायच्यात. कमी प्रमाणात म्हणजे भजी खा वाटले ना खायचे, पण 2च खायचे. मी सगळं खाऊन वजन कमी केलेलं आहे. खीर खाल्लेली आहे, भजी खाल्लेली आहे. फक्त मी 6 महिने चहा पिला नाही. कधीतरी आजारी असल्यावर, घसा दुखल्यावर मी चहा पिलेला आहे, किंवा
संडेला रविवारी मी काही पाळत नाही, मी सगळं खाते. अजून एक गोष्ट म्हणजे मैद्याचे पदार्थ मी कसलेच खाल्ले नाहीत 6 महिन्यामध्ये. कसलेच खाल्ले नाहीत इन द सेन्स रविवार मी त्याच्यात पकडतच नाही. रविवारी मी सगळंच खाते बाहेरचं. पण पिझ्झा वगैरे बनवला ना, तरी मी तो मैद्याच्या बेसचा कधी बनवलेला नाहीये. आपला ब्रेडचा पिझ्झा बनवला आणि एक भरभरून आपल्याला पाहिजे ते मनसोक्त टाकायचं त्याच्यावर आणि तो पिझ्झा मी खाल्ला. एकच्या वर पिझ्झा वगैरे खात नाही. म्हणजे मला आवडतो, पण तोच चावून व्यवस्थित खाल्ला की एकामध्ये पोट भरतं. त्यामुळे परत दुसरा खाण्याची इच्छा होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिटॉक्स ड्रिंक किंवा हर्बल टी. आता कोणता ग्रीन टी मी घेते तो मी खाली टॅग केलेला आहे. किंवा मी चिया सीड्स मी कसं करते, एक दिवस जिऱ्याचं पाणी घेते डिटॉक्स ड्रिंक म्हणून, दुसऱ्या दिवशी ओव्याचं, तिसऱ्या दिवशी बडीशेपचं, परत चिया सीड्स 1 ते 2 तास पाण्यामध्ये भिजवून ते घ्यायचे. किंवा कधी हर्बल टीच म्हणते, आपलं डिटॉक्स ड्रिंक बनतो ना आपण, पुदिना, काकडी हे रात्रभर पाण्यामध्ये, कधी कारलं भिजत ठेवायचं, कधी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये, काकडी, कधी तुम्ही गाजर, काकडी टाकू शकता, लिंबू. हे पाणी रात्रभर ठेवायचं. आणि ऑलरेडी ज्यांनी व्हिडिओ बघितले त्यांना माहिती आहे, पण नवीन जे आहेत कमेंट करत होते त्यांना सांगते, हे पाणी रात्रभर ठेवायचं आहे पाण्यामध्ये ते, आणि सकाळी त्याचं पाणी प्यायचं आहे. ते पाणी पित असेल तर डिटॉक्स ड्रिंक, बाकीच्या पावडर वगैरे प्यायची गरज नाही. डिटॉक्स ड्रिंक घेत असेल तर वेट लॉस पावडर घेण्याची गरज नाही. सगळंच शरीराला एकदमच घेतल्यावर शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असं काही घ्यायचं नाही. असा एवढा काही वाईट परिणाम होत नाही. पण वजन कमी करायचं म्हणून फक्त डिटॉक्स ड्रिंक पित बसलं तर वजन कमी होणार नाही. पण खायचं आहे आपल्याला, जेवण पण जेवायचं आहे, सगळ्या घरातल्या गोष्टी खायच्या आहेत. सगळं खाऊनच मी वजन कमी केलेलं आहे. आता सुरुवातीपासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाण्याचं टायमिंग जर झालं, व्हिडिओ जरी लॉंग होत असेल तरी खूप कमेंट येत होत्या म्हणूनच व्हिडिओ बनवलेला आहे, तरी खूप फास्ट सांगत आहे मी. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुटीन जर झालं ना, तर सकाळ, दुपार, संध्याकाळ 3च वेळा जेवण्यापेक्षा मी 5 वेळा जेवते. 5 वेळा जेवते म्हणजे जेवत नाही 5 वेळा. 5 वेळा थोड्या पोर्शनमध्ये खाते. थोड्या पोर्शन म्हणजे सकाळी उठल्या मी कोमट पाणी पिते. आता तर थंडीचे दिवस आहे, आता तर कोमट पाणी पिलंच पाहिजे. नॉर्मल पाणी तर पिताच येत नाही आहे. दुसरं म्हणजे त्याच्यानंतर कोमट पाणी पिल्यानंतर, पोट वगैरे साफ झाल्यानंतर, ब्रश केल्यानंतर मी आपलं डिटॉक्स ड्रिंक पिते. रोज वेगळं प्यायचं आहे. मी मोरिंगा पावडर सांगितली, आज मोरिंगा पावडर पिली, उद्या डिटॉक्स ड्रिंक घ्या, परत हर्बल टी घ्या. वेगळं घ्यायचं, शरीराला सवय लागू द्यायची नाही. जशी आपल्याला बीपीच्या किंवा जसं लोकांना कशाची ना कशाची गोळी सुरू असते, ती नाही घेतली तर अंग कापायला सुरुवात होते किंवा काय, तसलं आपल्याला सवय लावायची नाही आहे शरीराला आपल्या. आपण सगळं रोज वेगळं घ्यायचं आहे. त्यामुळे शरीराला आपल्याला लक्षात पण राहणार नाही की रोज बाबा तू हेच घेते आणि माझ्या शरीराला तर पाठच झाले, असं नाही. त्याच्यानंतर नाश्ता करायचा आहे ना, डिटॉक्स ड्रिंक घेतल्यानंतर एक 4 ते 5 ड्रायफ्रूट तुम्ही खाऊ शकता. म्हणजे मी खाते, मला तर काय दुसरे ड्रायफ्रूट आवडत नाही. तुम्ही माझी वेट लॉस जर्नी बघितली असेल, 4 बदाम, बस एवढंच. 4 बदाम, 1 ब्लॅक कॉफी, एवढंच मी घेतलेलं आहे. चहा घ्यायचा नाही साखरेचा. बाळा 2च मिनिटं बाळा. ते घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नाश्ता करायचा आहे. नाश्ता केल्यानंतर नाश्ता कमी तेलाचा असाच घ्यायचा आहे. जास्तीत जास्त फास्ट वेट लॉस करायचा आहे ना, आणि कंटाळा येत नसेल रोज खायला, तर त्यानं आपले हिरवे मूग असतात ना, ते आहारात ठेवावेत. आज मुगाचे स्प्राऊट खा, दुसऱ्या दिवशी मुगाचं दिरडं खा, तिसऱ्या दिवशी मुगाचा डोसा पनीर टाकून खा, वरून पनीर क्रश करून टाकून खा, मुगाचं सूप घ्या. इतका मूग फायदेशीर आहे ना नाश्त्यामध्ये. ते झालं, नाश्ता झाला. बाकीचं पण रेग्युलर पोहे वगैरे नाश्ता करू शकता, फक्त घेताना छोट्या पोर्शनमध्ये घ्यायचे. चावून झालं. त्याच्यानंतर आज सुट्टी आहे, मुलांचं असंच असतं. त्याच्यानंतर दुपारचं जेवण घेण्याच्या अर्धा तास आधी किंवा अर्धा तास नंतर ग्रीन टी प्यायची. अर्धा तास आधी लक्षात राहिलं तर ठीक, नाही राहिलं तर अर्धा तास नंतर ग्रीन टी घ्यायची. दुपारच्या जेवणामध्ये मी भाकरीच खाते. भाकरी, सुकी भाजी, पातळ भाजी आणि बाऊल भरून सलाद हे खायचं आहे. त्याच्या अर्धा तासाने ग्रीन टी प्यायची आहे. त्याच्यानंतर तुमचं काय रुटीन असेल ते, माझं झोपण्याचं रुटीन असतं, कारण ऑफिस असल्यामुळे मला दुपारचं झोपायला लागतं. त्याच्यानंतर 5-5:30 वाजता हलका स्नॅक घ्यायचा आहे. हलक्या स्नॅकमध्ये मी काय घेतलं सांगते. फुटाणे, वाटाणे, अरे 2च मिनिटं. फुटाणे, वाटाणे, शेंगदाणे. एक कमेंट आली होती त्याच्यावरून, सॉरी.
बघा, नवीन युजर्सला मी हे सांगते की मला सुद्धा एक मुलगी आहे. माझं सी सेक्शन झालेलं आहे, तरी माझा वेट लॉस मी केलेला आहे. माझं पोट पूर्ण, त्याचे सुद्धा व्हिडिओ आहेत. मी काय एवढी कम्फर्टेबल नाही आहे तुम्हाला पोट दाखवायला, पण तुम्हाला समजत असेल की माझं वजन किती कमी झालेलं आहे. पोट वगैरे माझं पूर्ण फ्लॅट झालेलं आहे. सी सेक्शनवाला पोट राहिलेलं नाही आहे. वात्या जो म्हणतो ना आपण, तो वात्या कमी झाला पाहिजे. आता दुपारचं जेवण झालं, ग्रीन टी झालं, ते 5-5:30चं सांगितलं. आता संध्याकाळच्या जेवणामध्ये जे घरात असतं तेच खायचं आहे. फक्त जेवण हे कमीत कमी 8च्या 7च्या आतच खायचं असतं, पण होत नाही. ज्यांना होत आहे त्यांना ठीक आहे, 7च्या आत खायचं आहे. ॲटलिस्ट 8, 8:30, 9च्या पुढं तर नको खायला. त्याच्या आत खायचं आहे. चावूनच खायचं आहे. व्यवस्थित खायचं आहे. दिवसभरात एकदा तरी प्रोटीनचा स्रोत, सकाळी दुपारच्या जेवणामध्ये तर डाळ घेतली पाहिजे. सकाळी तर मुगाचं धिरडं वगैरे ठीक आहे. संध्याकाळच्या भाज्यांमध्ये तुम्ही पनीर, छोले, चना किंवा कडधान्य, हलका आहार जो आपले तुम्हाला वाटेल. मी असं हलका वगैरे कधी काही घेतलं नाही. जे घरात आहे तेच खरं सांगते घेतली. असं मोजून मापून कधी काही खाल्लेलं नाही आहे. हे खायचं आहे. प्रोटीनचा स्रोत जो आहे ॲड झालेला पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये. दुधामध्ये प्रोटीन आहे, डाळीमध्ये आहे, कडधान्यामध्ये आहे, सगळ्या गोष्टींमध्ये आहे. आता संध्याकाळी जेवण केल्यानंतर थोडी तरी शतपावली करायला जायचं आहे. अर्धा तास तरी वॉक केला पाहिजे. दिवसभरात कंप्लीट मी 2 तास वॉक केलेला आहे, तेव्हा माझं एवढं वजन कमी झालं आहे. मी कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला नाही. मला व्यायाम करायला कधी वेळ मिळालाच नाही. त्यामुळं तर एवढं सगळं केलेलं आहे. तेव्हा माझा जवळजवळ 84 किलोवरून मी आत्ता 67 किलोवर आलेली आहे. 67 किलोपासून 1-2 महिने झाले मला वाटते माझं वजन हललेलं नाही आहे, वाढलेलं नाही अजिबात. माझ्या उंचीनुसार ते मला परफेक्ट झालेलं आहे. कारण बाकीचे आजूबाजूचे जे आपल्याला लोक असतात ते सुद्धा सांगतात आपल्याला की आता नको, म्हणजे त्यांना कळतं आपल्याला आपलं शरीर की बास, आता नको, बास असं जेव्हा म्हणायला लागतं, अगं बास झालं, तिथपर्यंतच्या स्टेजला मी आलेली आहे. तर हे एवढं सांगायचं होतं मला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असा व्हिडिओची क्वालिटी माझी नसते. व्हिडिओ क्वालिटी म्हणजे आज थोडं डिस्टर्बन्स आले, त्याच्याबद्दल सॉरी. आज सुट्टी आहे. तर थँक्यू. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा जुन्या सबस्क्रायबर्सनी ज्यांचं वेट लॉस झालेलं आहे किती झालेलं ते. बाय बाय.